येथे श्रीराम मंगल अक्षता पूजन व शोभायात्रा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर बेळंकी तालुका मिरज येथे श्रीराम अक्षता पूजन व शोभायात्रा संपन्न झाली। बेळंकी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सदर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम श्री हनुमान मंदिरात ठेवण्यात आलेल्या अक्षता कलशाचे पूजन करून जय श्रीराम जय हनुमान अशी गर्जना करण्यात आली। त्यानंतर सर्व गावातून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत अक्षता मंगल कलशाचे सर्व सुवासिनींच्या वतीने पूजन करून मनोभावे दर्शन घेतले। या शोभायात्रेत शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व तरुण कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सामील झाले होते। तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने अभंग व टाळ चिपळ्यांच्या निनादात यात्रेची शोभा वाढवली। यावेळी मिरज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपस्थित असलेले प्रतिनिधी बोलताना म्हणाले, दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपलं अयोध्येतलं जे राम मंदिर आहे त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आपण सण उत्सव अशा पद्धतीनं सर्व देशात नाही नवे तर सर्व जगात आपण साजरा करणार आहे। तर ह्या उत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं आपण आपल्या प्रत्येक गावोगावी खेड्यापर्यंत आपल्या अयोध्येमधून आलेल्या ज्या अक्षता आहेत त्या अक्षतांचं वितरण करण्यासाठी आपण आज ही मंगलयात्रा कलश शोभायात्रा अशी काढलेली आहे। आज ह्या शोभायात्रेच्या निमित्तानं आपल्या बेळंकी गावामधले सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर अशाच पद्धतीनं ही यात्रा काही वेळ चालून कलश एका ठिकाणी देवळात ठेवण्यात येईल आणि त्या कलशामधील ज्या अक्षता आहेत त्या इथले जे बेळंकीमधले स्थानिक कार्यकर्ते आहेत रामसेवक म्हणूया त्यांना आपण, ते सगळे रामसेवक त्या अक्षतांचं वितरण प्रत्येक घरोघरी आपल्या रचनेतून सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांना 15 तारखेपर्यंत त्या पोहोच होतील आणि सगळ्या घराघरात त्या निमित्तानं एक निमंत्रणाचा संदेश ह्या रामाच्या आलेल्या अक्षता आहेत आणि 22 तारखेला आपण सगळ्यांनी सण साजरा करायचा आहे, उत्सव साजरा करायचा आहे। अशा पद्धतीनं ह्या अक्षतांचं देवघरात त्याचं पूजन करावं आणि त्या 22 तारखेच्या दिवशी एक चांगल्यापैकी संदेश सगळ्या समाजात जावा अशा छोट्या पद्धतीनं दिवाळी साजरी करावी असं ह्या पद्धतीनं सर्वांनी सगळ्या गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सगळ्यांनी सहभाग नोंदवावा। जय श्रीराम जय श्रीराम। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।